वेलकम एव्हरीवन. ओके, आपण अजून आपल्याला 2 राख्या बघायच्या आहेत. नावाची राखी आपण इथे ऍड करणार आहोत. ओके, आता याच्यामध्ये आपण बघूया हे इव्ही लायचं जातंय का पेंडंट. ओके, याच्यामध्ये आपण एक इव्ही लाय लावून घेऊ. इथे इव्ही लाय आपल्याला लावायचा आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला नाव लावायचं आहे. याच्यामध्ये जात आहे इव्ही लाय, बघू शकताय तुम्ही. ओके, तर इव्ही लाय पण तुम्ही यूज करू शकता किंवा नावाचं पण तुम्ही यूज करू शकता. इव्ही लाय इथे मी काढून घेते कारण इव्ही लायची राखी आपल्याला करायची आहे त्याच्यामुळे. ओके, तर हे जे डायमंडची आपली त्याच्यामध्ये एक मोती घालू आपण इथे गोल्डन कलरचा. थोडंसं मोठं घेतलं तो दोरा तरी सुद्धा चालणार आहे. ओके, त्याच्यानंतर ही गोल्डन चक्री आहे ती आपण इथे ऍड करू एक. त्याच्यानंतर आपल्याला नाव ऍड करायचं आहे किंवा एक गोल्डन मनी आपण इथे ऍड करून घेऊ. जे लोक नवीन आहेत त्यांनी काय करायचं आहे, धागा थोडासा मोठा घ्यायचा आहे. ओके, नावाचं स्पेलिंग चेक करा. ओके, ओके, मी तुम्हाला उद्या अजून एक 2-3 राख्या दाखवते. एखादी फोटो राखी वगैरे ऍड करू
ह्याच्यामध्ये. ओके, एका दिवसात तर पॉसिबल नसतो, तुम्हाला पण माहिती आहे वर्कशॉप. ओके, ओके, अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. ही नैम राखी आहे, त्याच्यामुळे आपण एक स्मॉलच ठेवली आहे. मध्यभागी आपल्याला हे घ्यायचं आहे. ओके, धागा थोडा थोडा मोठा ठेवा. किंवा तुम्ही धागा जर कमी पडला तर थोडासा धागा तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. ओके, आपल्याला हे मध्यभागी घ्यायचं आहे. इथे तुम्ही थोडासा धागा ऍड करू शकता. आपण इथे थोडासा धागा ऍड करू. रेड अँड येलो. थोडासा धागा आपल्याला इथे ऍड करायचा आहे. धागा आपल्याला असं तुम्ही अगोदरच करून घ्या. ओके, अगोदरच आपल्याला थोडासा मोठा धागा घ्यायचा आहे. 4-4.5 फूट धागा घ्या तुम्ही. ओके, आणि जे पण राखी बनवतील त्यांनी मला फोटो पाठवा आणि क्लास कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. ओके, हो, पाईप क्लीनरची राखी दाखवणार आहे मॅम, उद्या दाखवणार आहे. ओके, आज थोडं आपण सोप्पं घेतलेलं आहे इथे. ओके, सोप्पं घेतलं आहे. बाकी उद्या आपण पाईप क्लीनरची राखी बघणार आहोत. ऍक्च्युली तुम्ही अगोदरच धागा थोडासा मोठा घ्या, म्हणजे तुम्हाला हे असं करावं लागणार नाही. ओके, ओके, आपल्याला थोडासा धागा कमी पडला त्याच्यामुळे आपण हे काय केलेलं आहे, थोडासा धागा इथे वाढवलेला आहे. ओके, आता आपल्याला परफेक्ट मोजमाप करून घ्यायचंय. हे इथून घ्यायचं आणि इथपर्यंत आणायचं आहे. एवढं आपल्याला सोडून द्यायचं. बांधण्यासाठी आपल्याला एवढा धागा सोडायचा आहे. तर मग हे तुम्ही इकडे थोडंसं शिफ्ट करू शकता. ओके, डायरेक्ट आता आपण समजा ह्या इथपर्यंत घेतलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे वेगळी गाठ मारावी लागणार नाही. ओके, समजलं सर्वांना? अशा पद्धतीने इथे एक गाठ ऑलरेडी आहे. आता इथे दुसरी गाठ आपण मारून घेऊ. ओके, हे एकदा चेक करून घ्या, नाव बिव सगळं बरोबर आहे का. आणि आपण इथे
अशा पद्धतीने इथे इव्हिलाय पण आतमध्ये जातोय, मगाच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं. ओके, तर तुम्ही इव्हिलाय पण ऍड करू शकता. हे असं धरायचं आहे या साईडनी आणि आपल्याला इथे एक गाठ ऍड करायची आहे. ओके, गाठ आपल्याला खूप लांब मारायची नाहीये, गाठ आपल्याला जवळ मारायची आहे. खूप लांब गाठ मारू नका, जवळ जवळ गाठ मारा. ओके, अशा पद्धतीने आपली ही नावांची राखी रेडी झाली आहे. ओके, इथे हे आलेलं आहे असं आणि हे या बाजूने इकडे दिसतंय सर्वांना. अशा पद्धतीने आपण ही नावाची राखी इथे केलेली आहे. दोरा पहिलेच आपल्याला जास्ती घ्यायचा आहे. ओके, याच्या मध्ये मध्ये सुद्धा तुम्ही हे चक्री लावू शकता. हे जे चक्री आहेत त्या चक्री तुम्हाला इथे लावायच्या आहेत मध्ये मध्ये. ओके, जर तुम्हाला मगाशी आपल्याकडे दोरा कमी होता म्हणून मी लावलं नाही. हे जसं अक्षर आहे या अक्षराच्या मध्ये मध्ये तुम्ही एक एक चक्री ऍड करू शकता. ओके, एक एक इव्हिलाय ऍड करू शकता, असं उभं आडवं. ओके, त्याला जसं होल आहेत त्याप्रमाणे. ओके, अशा पद्धतीने आपली नावांची राखी झालेली आहे. आता एक सिंपल राखी बघू आपण आणि त्याच्यानंतर कुंदनची राखी बघू. ओके, किड्स राखी आहे आपल्याकडे, असे भरपूर आहेत पेंडंट. असा पण एक थ्रेड मिळतो. ओके, हे 2 असतात ऍक्च्युली, तर माझ्याकडून काय झालंय चुकून एकच आलं. ओके, तर त्याच्यामुळे म्हणजे असला तुम्ही असले जेव्हा आणाल तर तुम्हाला 2 आणायचे आहेत. ओके, म्हणजे तुमची ही एक राखी तयार होईल. आता इथे काय करायचं आहे, सिंपल आहे. इथे तर आपल्याला डायरेक्टली एक पेंडंट ऍड करायचंय आणि राखी ऍड करायची आहे. सिंपल अँड इझी, एकदम सिंपल. ओके, याच्यामध्ये हे पेंडंट आहे, हे तुम्ही इथे ऍड करू शकता. हे गुलाबीवालं आपण इथे ऍड करू. ओके, हे पण जरा छोटा आहे. ओके, इथे आपल्याला हे ऍड करायचं आहे. जम्प रिंगच्या सहाय्याने तुम्ही ऍड करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही याच्यामध्ये पण ऍड करू शकता. ओके, इथे तुम्ही स्मॉल साईजची जम्प रिंग यूज करून ऍड करू शकता. त्याच्यानंतर आता इथे मी थोडासा मोठाच दोरा घेणार आहे. ओके, येलो कलरचा घेतेय, थोडासा मोठा घेते. ओके, पर्यंत असं आपल्याला 4 पदरी घ्यायचा आहे किंवा 3 पदरी, शक्यतोवर 4 पदरीच घ्यायचं आणि कॉटनचाच थ्रेड घ्यायचा. आणि 4 अशा पद्धतीने 4 पदर आपल्याला करून घ्यायचे आहे. हे जरा मोठा दोरा घेतलाय आपण इथे. चार पदरी घेतलेला आहे. आता आपल्याला इथे कुंदन ऍड करायचं आहे.
आपल्याला इथे बनवायची आहे. ओके, तर कुंदन राखी बनवायची आहे आपल्याला. एक तर तुम्ही कुंदन यूज करा किंवा तुम्ही मणी यूज करा. ओके, तर कुंदन आपण मोठ्या साईजचं कुंदन आहे. स्मॉल साईजचे जात असतील तर ते पण तुम्ही यूज करू शकता. ओके, मोठा साईज आहे थोडासा. कुंदनसाठी बघूया आपण आता. ओके, तर इथे आपल्याला काय करायचे आहे, ही जी तार आहे इथे घ्यायची आहे. ओके, तारेला जर खूप पिळा पडल्या असतील तर त्या तुम्ही चेंज करून घेऊ शकता. कारण तारेला जर पिळा पडला तर आपले तारामधून आत जाणार नाही. ओके, तर इथे आपल्याला कुंदन राखी बनवायची आहे. कुंदन राखीसाठी आपण एक छोटा मणी आधी घालून घेऊ किंवा एक कुंदन घालून घेऊ. डिझाईन तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली कसंही करू शकता. ओके, ओके, हे आपल्याला याच्या आतमध्ये ओके, हे इथे आपल्याला एक मणी घालून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे एक कुंदन घालून घ्या. ओके, अशा पद्धतीने
पकडच्या सहाय्याने थोडंसं ओढून घ्या आतमध्ये. ओके, इथं असं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो तार आहे हा काढून टाकायचा आहे. ओके, हा तार आपल्याला इथे काढायचा आहे आणि तार काढल्यानंतर आपल्याला इथे नेहमीप्रमाणे एवढी स्पेस इथे ठेवायची आहे. ओके, इथपर्यंत आपल्याला स्पेस ठेवायची आहे. हे थोडंसं पुढे घ्यायचं आहे इथे. ओके, त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, आपण छोटं करू म्हणजे मग आता इथे आपलं जे आहे 3 पदरी. ओके, तर याच्यामधून तुम्हाला काय करायचं आहे, बघू शकताय तुम्ही हे तिन्ही पदर जे आहेत ते तुम्हाला सेपरेट करायचे आहेत. ओके, हे 2 पदर आणि हे 2 पदर असे तुम्हाला काय करायचे आहेत, सेपरेट करून घ्यायचे आहेत. 2 जे पदर आहेत आपले ते तुम्हाला इथे काय करायचे आहेत, सेपरेट करायचे आहेत. ओके, हे 2 पदर जे आहेत ते तुम्हाला इथे सेपरेट करून घ्यायचे आहे. इथे सेपरेट केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये ओके आपल्याला कुंदन पण लागणार आहेत. तर मी एक कुंदन घेते आणि तुम्हाला दाखवते. ओके, अशा पद्धतीने आपल्याला राखी बनवायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला सेपरेट 2 तारा लागतील इथे. ओके, सेपरेट आपल्याला 2 तारा घ्यायच्या आहेत. एक तार ऑलरेडी आहे आपल्याकडे. ही तार अशी तारेला जोडून घ्यायची आहे. ओके, आणि आपल्याला इथे दोन्ही याला सेपरेट सेपरेट तारा तुम्हाला लावून घ्यायच्या आहेत. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, एक कुंदन घ्यायचं आहे आणि ते इथे ऍड करायचं आहे. ओके, कुंदन जे आहे ते तुम्हाला इथे ऍड करायचे आहे. कुंदन किंवा तुम्ही हे पण ऍड करू शकता जर 2 बाजूला हे असेल तर.
असे मणी पण तुम्ही यूज करू शकता. डिफरंट ओके. इथे आपण क्रिस्टल यूज करणार आहोत. स्मॉल साईजचे क्रिस्टल्स किंवा तुम्ही इथे गोल्डन बॉल पण यूज करू शकता. तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही डिझाईन क्रिएट करू शकता. ओके. आपण बघू दोन्ही पण कसं वाटतंय याप्रमाणे आपण ऍड करू. आणि जरा स्मॉल साईजचे घेते. ओके. स्मॉल साइज ची घेऊया आपण. ओके. हे याच्यामधून आपल्याला घालायचे आहेत गोल्डन मणी. ओके. आणि इकडे घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा एक गोल्डन मणी आहे. हा आपल्याला ह्या तारेमधून आत घालायचा आहे. ओके. लक्षात आलंय सर्वांच्या. इकडून 2 आणि इकडून 2 असं आपल्याला घालायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे एक एक कुंदन घालायचं आहे. ओके. एक एक कुंदन तुम्हाला इथे ऍड करायचं आहे. एक कुंदन घालू शकता तुम्ही. ओके. हे वेगवेगळे आहेत कुंदन. हे असे कुंदन आपल्याला इथे यूज करायचे आहेत.
5 मिनिटात जॉईन करूया. ओके, 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि 5 मिनिटांनी जॉईन करू.